मानमोड्या गाव हे ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलेन यांसारख्या मोठ्याल्या मशीन्स चालवणाऱ्या ड्रायव्हर्सचं गाव म्हणून ओळखलं जातं. पण या ड्रायव्हर्स पैकी एकही महिला ड्रायव्हर नव्हती. आमच्या समाजामध्ये महिलांना म्हणजे असं सायकल सुद्धा मी चालवेल की नाही चालवणार हे स्वप्न सुद्धा पाहिलेलं नसेल. पुरुषांची ही मक्तेदारी मागच्या वर्षी वसुंधरा शेतकरी गटातील बसंतीताईंनी मोडून काढली. मी काय कहली तर दादा तुम्ही चालाडताला ट्रॅक्टर तुम्ही बी चालाडे. मी काय बोलली की दादा तुम्ही पण ट्रॅक्टर चालवतात ना तर मी पण चालवू शकते. माझ्यात हिंमत आहे ट्रॅक्टर चालवण्याची. बसंतीताईंना ट्रॅक्टर चालवताना बघून गावातल्या महिला अवाक झाल्या. महिला कधीच करू शकत नाही असं आमच्या मनामध्ये एक विचार होता. मग ज्या दिवशी तिने आम्हाला दाखवलं त्या दिवशी आम्हाला एवढा आनंद वाटला की बुवा एक महिला काय नाही करू शकत. आम्ही नुसतं हसायला लागलो. बाई म्हटलं किती मजा येते. शेतकरी गटातील एक महिला ट्रॅक्टर सुद्धा चालवते. ही बातमी यावर्षी गावात नव्यानं तयार झालेल्या इतर 4 नवीन गटातील महिलांपर्यंत पोहोचली. बसंतीताईंचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ महिलांनी मोठ्या आवडीनं बघितला. मग काय, जीवनधारा महिला शेतकरी गटातील गुड्डीताईंनी हा व्हिडिओ पाहून स्वतः ट्रॅक्टर शिकण्याचा निर्धार केला. पहिलं जीव घाबरायचा, कसं चालवायचं, काय कुठं टेरिंग मोडायची, कुठं काय. पुढे बघता तर मागे राहून जाते, बघता तर पुढे राहून जाते. पण अखेर गुड्डीताईंनी हार न मानता ट्रॅक्टर शिकून घेतलाच. ट्रॅक्टर चालवणं शिकण्याचा हा नवीन अनुभव गुड्डीताईंना भरभरून आनंद देऊन गेला. असं भारी वाटते जसं काही विमान चालवते असं. एकदम स्वतंत्र वाटते, आजाद वाटते. ट्रॅक्टर चालवण्याची ही लहर आता गावात पसरू लागली आहे. गुड्डीताई चालाडी त्यानंतर तांबरा गटन पुरा 12. गुड्डीताई ट्रॅक्टर चालवायला शिकली. त्यानंतर आम्ही गटातील 12 महिला पण शिकू. असं करत गावातील सर्व महिला हळूहळू ट्रॅक्टर शिकतील. चालवणं जुए ट्रॅक्टर फक्त पुरुषांमुळेच नाही तर महिला ड्रायव्हर्समुळे सुद्धा मानमोड्या गाव हे ड्रायव्हरांचं गाव म्हणून नव्यानं ओळखलं जाऊ लागलंय. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात थेट ट्रॅक्टर घेऊन एंट्री मारण्याचा या महिलांचा निर्धार आहे. ते आपण ट्रॅक्टर घेऊन पुणे जाऊ. आपण ट्रॅक्टर घेऊन पुणे जाऊ. आमिर खानला भेटायला तुम्हाला ट्रॅक्टर मध्ये बसून घेऊन जाईन असं मी महिलांना सांगितलं. तेव्हा सगळ्या बोलल्या की आम्ही पण ट्रॅक्टरवर बसून पुण्याला येऊ. डरने की क्या बात है, ऊपर वाला अपने साथ है.